जय महाराष्ट्र मित्रांनो, हा व्हिडिओ खास जे विद्यार्थी डांबरीवरती रनिंग करतात की डांबरीवरती पळून किंवा रोज रोज डोंगराला पळून किंवा हार्ड सरफेसवर जास्त पळून तुम्हाला काय काय नुकसान होऊ शकतं समजलं का. तुम्ही रनिंग किती बी करा हो, रनिंग किती पण करा, पण टेक्निकनी करा, योग्य पद्धतीने करा. तुम्हाला शिकवणारा पण योग्य पद्धतीने शिकवतोय का, ही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो, डांबरीवरती रनिंग केल्याने किंवा डोंगरावरती सतत रनिंग केल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मी भरपूर व्हिडिओ बघितले, काय काय विद्यार्थी किंवा काय काय अकॅडमीवाले विद्यार्थ्यांना डांबरी रोडवरती पळवतात. डांबरी रोडवरती प्रॅक्टिस करून मित्रांनो तुम्ही एकदम चुकीचं आहे. कारण की पोलीस भरतीचे प्रॅक्टिस किंवा कशाची असू दे, तुम्ही मातीवरती मैदानावरती चांगली रनिंग केली पाहिजे किंवा सिंथेटिक ट्रॅकवर. सिंथेटिक ट्रॅक जाऊ द्या हो, तुम्ही मातीवरतीच तयारी केली पाहिजे चांगल्या ग्राउंडवरती. आणि तुम्ही डांबरीवरती सतत जर रनिंग केली तर जे आपला गुडघा आहे तो काय लोखंडाचा बनलेला नाही आहे समजला. आणि तुमच्या पायामध्ये काही एवढे 50-50 हजारचे बुटं नाही की तुम्हाला काहीच होणार नाही. आपण माणसाचे समजलं का. तुम्ही जास्त डांबरीवरती जर रनिंग केली तर तुमचा जो सरफेसवरती एकदम कडक असतो, ते आपलं वजनाचे जास्त पट आपल्या या गुडघ्यावरती तुम्हाला त्याचं वजन जातं आणि त्यामुळं गुडघे दुखायला सुरुवात होते मित्रांनो. त्यामुळं तुम्ही जर डांबरीवरती रनिंग करत असाल किंवा कॉन्क्रीटवरती 100 मीटरच्या स्प्रिंटांचे व्हिडिओ मी खूप कॉन्क्रीटवरती रनिंग करताना विद्यार्थ्यांचे मी पाहिले आहे, भरपूर अकॅडमीवाले. आणि ह्याच्यामध्ये मला असा एक मुद्दा ॲड करायचा की भरपूर अकॅडमीवाले मुलांना 400 मीटरच्या ट्रॅकवर पळवतच नाही. ते 400 मीटरचा पळता म्हणतात आणि 300 मीटरचा, 200 मीटरचा, 250 मीटरचा, 350 मीटरचा यांच्या ट्रॅकवरती पळून त्यांची दिशाभूल करतात. म्हणजे हा म्हणतात 4 राऊंड मारले की तुमचं 1600 मीटर पूर्ण होणार, पण टायमिंग त्यांचा एकदम जबरदस्त येणार. कधी तर 350 मीटरचा एक ट्रॅक असेल तर किती होईल, 3×12 1200 200 मीटर असं 1400 मीटरच्या ट्रॅकवरती कोणी पण आउट ऑफ मारेल. पण हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही कोणत्याही अकॅडमीला जाणार असाल तर तुम्ही तिथं जाऊन पूर्ण चौकशी करा, सगळं बघा, त्याच्यानंतर ॲडमिशन घ्या. हुलबावर बघून होऊ नका की कुठं कार्टे फिरट्या पोरी बिरी बघितल्या की लई पोरी घेतलं ॲडमिशन, तसला बावळाटपणा अजिबात करू नका तुम्ही. आणि दुसरं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपलं जे शिन पेन होतं, जे आपल्या पोटरीच्या पुढचा भाग असतो, ते बोन खूप एवढं त्रास देतं ना की मुलांना एवढा खर्च करायला भाग पाडतं. म्हणजे ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, ह्या फिजिओक जा, त्या ऑर्थोपेडिक जा, मुलांचं खूप नुकसान होतं. पण ते सीन पेन काय लगेच बरं होणार नसतं. काय काय विद्यार्थ्यांचं सीन पेन होतं, तर ते विद्यार्थी कुठं कोणता सुलतान भाग मिल्का भाग मेरी कॉम पिक्चर बघतात आणि म्हणतात थांबायचं नाही मित्रा, थांबायचं नाही. पण तुम्हाला तिथं थांबायची गरज असते, तुम्हाला आराम करायची गरज असते, तर त्याच्यावर ट्रीटमेंट करायची गरज असते. तुमचं ते जे दुखतंय तरी सुद्धा तुम्ही जर वर्कआउट करत राहिले तर ते छोटे छोटे तुमचे बोन ना फ्रॅक्चर होऊन जातील, तरी तुम्हाला समजणार नाही. पण तुम्ही तरीही करसाल, म्हणला हर मैदान फते, तरी स्वतः तुम्ही तसं करत राहिलं तर सुद्धा तुमचं बोन जास्त फ्रॅक्चर होऊन ते मोठं फ्रॅक्चर होऊ शकतं. त्यामुळं त्यासाठी तुम्ही व्यवस्थितच, कारण की जर ही इंजुरी वाढली तर तुम्हाला मित्रांनो भरतीचा खेळ तिथंच खालास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची आहे ना, तुमची इंजुरी टाचेपासून सुरुवात होते मित्रांनो. टाचेचा त्रास वाढला ना, तिथून तुमची पूर्ण इंजुरी वाढायला सुरुवात होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा कंबरेचा पण त्रास सुरू व्हायला सुरुवात होते किंवा हार्ड सरफेसवर पळून ना तुमची कंबर दुखायला लागते मित्रांनो. आणि तुम्ही जास्त हिल ट्रेनिंग करत असाल मित्रांनो, आठवड्यातून एकदा हिल ट्रेनिंंग केलेली कधीही चांगलं. पण सारखं सारखं जर तुम्ही हिलवरती ट्रेनिंग करत असाल समजलं का, तर ते एकदम चुकीचं आहे. आठवड्यातून एकदा तुम्ही हिलला जावा, रेपिटेशन मारा 100 मीटरच्या 150 मीटरच्या. पण रोज रोज पळणं म्हणजे डोंगर पळाला म्हणजे लई स्पीड वाढला असं नसतं मित्रांनो. आपल्याकडे 3 इव्हेंट आहे, गोळाफेक, 1600 मीटर, 100 मीटर. आपल्याला 3ही इव्हेंटमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट मार्क द्यायचे आहे. डोंगरावरचे फायदे तुम्हाला सांगा, तुमचा स्टॅमिना वाढतो, म्हणजे मानसिकता पण वाढते, तुम्ही मजबूत होता. पण त्याच्यात तोटे पण आहेत मित्रांनो. तोटे पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हिलवरती चढताना मस्त चढू शकता, पण उतरताना तुमचा पूर्ण जो लोड आहे ना तो गुडघ्यांवरती येत असतो समजलं का. गुडघ्यांवरती येतो आणि तिथं काही ते जे हार्ड सरफेस दगडांवर तर वरून पळता तुम्ही कधी कधी, त्याच्यामुळे तुमचं अँकल पेन पण होणार, सिन पेन पण होणार आणि गुडघे दुखी तुम्ही वरून खाली येताना तर ते होणारच. त्याच्यामुळं आठवड्यातून एकदा तुम्ही हिल वर्कआउट केला तर बेस्ट आहे. पण तुम्ही रोज रोज हिल वर्कआउट करू नका. तुम्हाला डाएटही तसा परफेक्ट ठेवायला. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक म्हणायची की पोलीस भरतीचं मैदान हे सपाटीवरती असतं. म्हणजे सपाटीवरती 400 मीटरच्या ट्रॅकवरती असतं, तर मग रोज डोंगरच का पळायचा,
हे पण तुमच्या कधी कधी डोक्यामध्ये आलं पाहिजे. आठवड्यातून एकदा ठीक आहे, ही मी तिसरी वेळ तुम्हाला सांगायची, पण रोजच डोंगर तुमचा डोंगर व्हायला वेळ लागणार नाही. मग सर तुम्ही एवढं सांगताय, पण ह्याच्यामध्ये योग्य पद्धत काय बाबा रनिंग करायची? तुम्ही सर महेश आवळे एवढं सांगतो, पण योग्य पद्धत काय? तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही असा वर्कआउट झाला पाहिजे की तुमच्या आठवड्यातून एकदा 400 मीटरच्या ट्रॅकवर ते 400च्या रॅपिटेशन पाहिजे. आठवड्यातून एकदा ABC ड्रिल हा वर्कआउट असला पाहिजे. तुमचा लेग वर्कआउट पाहिजे, म्हणजे लोअर बॉडी वर्कआउट. कधी तुम्ही जिममध्ये वर्कआउट केला पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. लेग वर्कआउट तुम्ही जिममध्ये एकदा तरी केला पाहिजे. त्याच्यानंतर 100 मीटरची तयारी, 100 मीटरचं स्टार्ट, 100 मीटरचा एंड. त्याच्यानंतर बॉडी वेट वर्कआउट पाहिजे मित्रांनो तुमचा. आणि त्याच्यामध्ये ABC ड्रिल मी तुम्हाला सांगितले. ABC ड्रिलचे खूप प्रकार आहेत, ते तुम्ही आठवड्यातून एकदा, दोनदा, तीनदा केले तरीही चालतील मित्रांनो. आणि तुमचा 100 मीटरचा, त्यासाठी तुम्हाला जिम वर्कआउट खूप उपयोगी ठरू शकतो. आता मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण जिम वर्कआउट सांगू शकत नाही. यासाठी मी जिममध्ये काय काय वर्कआउट केलं पाहिजे 100 मीटरसाठी किंवा गोळाफेकसाठी, हे मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि आठवड्यातून एकदा तुम्ही हिल वर्कआउट करा. त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा लॉंग वर्कआउट करा, लॉंग रनिंग वर्कआउट करा. आठवड्यातून एकदा मस्त रिलॅक्स, रविवारचे मस्त रिलॅक्स व्हा तुम्ही. आणि मला तुम्हाला अजून एक सजेशन आहे की तुम्ही चांगले शूज वापरा. वर्कआउटच्या अगोदर वॉर्मअप करा, वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग करा. आठवड्यातून एकदा चांगली विश्रांती घ्या. बॉडीला पुरेसं प्रोटीन भेटलं पाहिजे याचे पण तुम्ही जाणीव ठेवा मित्रांनो. आणि पाणी भरपूर प्या. आणि जर तुम्हाला इंजुरी दुखत असेल, आली असेल इंजुरी, तर त्याला बळच बॉडीला फेकू नका, की बळच तुम्ही जास्त करू नका. तुमचं नुकसान मित्रांनो 100% होऊ शकतं. पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन हे जास्त धावणाऱ्यांचं होत नसतं, पण पोलीस भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 100% योग्य पद्धतीने रनिंग केल्याच्या नंतर आणि अभ्यास केल्यानंतर होऊ शकतं. हा व्हिडिओ मित्रांनो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जे डांबरीवरती रनिंग करतात, चुकीची रनिंग करतात, चुकीच्या गायडन्सने आहे. चुकीचं गायडन्स असेल तर मित्रांनो तुम्हाला यशापर्यंत जायला खूप वेळ लागू शकतो. जर रस्ता जर चांगला असेल तर यशापर्यंत जायला वेळ लागणार नाही मित्रांनो. हा व्हिडिओ त्या मित्रांना शेअर करा. तुमच्या गावातल्या पोलीस भरतीच्या ग्रुपला शेअर करा की त्यांना फायदा झाला पाहिजे. आणि एक चूक म्हणजे मित्रांनो 1 मार्क, एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.